Good morning, friends. Today we are going to learn one of the best lesson in your syllabus. Be Smart, Unit 1.4. Be Smart. Friends, here there is no writer of this lesson, but Be Smart, the writer has explained the meaning of smart very clearly. How we will be smart in future. So here writer try to explain when we will be in smart in future. विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट आपण कसं बनू शकतो, स्मार्ट नेमकं काय असतं, स्मार्ट बनण्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो आणि स्मार्ट बनण्याचा अर्थ या ठिकाणी लेखकांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूयात आपण. बी स्मार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, a desire, a dream, a vision. They have to have the skill and the will, but the will must be stronger than the skill. Successful professionals thrive in the same manner. We all have natural talents. If we have used that talent to set our goal in life, we can easily get success in life. We shall not achieve our goals if we don't take action to achieve them. बघा विद्यार्थी मित्रांनो, किती सुंदर वर्णन केलंय. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. मित्रांनो, जे चॅम्पियन असतात किंवा क्रीडा स्पर्धामध्ये जे लोक सहभागी होतात, क्रीडा स्पर्धामध्ये यशस्वी होणारे लोक हे जिम म्हणजे व्यायामशाळामध्ये तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. पण चॅम्पियन्सच्या अंतरंगामध्ये त्यांच्याजवळ असणारी एक अजब शक्ती, विलक्षण शक्ती, आणि त्या शक्तीला, त्या एनर्जीला, त्या पॉवरला त्यांनी नाव दिलं अ डिझायर, इच्छाशक्ती, अ ड्रीम, स्वप्न, आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो, विजन, दूरदृष्टी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्याकडे कौशल्यासोबत इच्छाशक्ती देखील असणं गरजेचे आहे. तुम्हाला ही स्किल आणि विल निरंतर तुमच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक ठरणार आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्किलपेक्षा तुमचं विल अतिशय शक्तिशाली आणि स्ट्रॉंग असलं पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्रीव इन सेम मॅनर. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी यश प्राप्त केलेलं आहे, ज्या लोकांनी धडपड केलेली आहे, ते यश प्राप्त करण्यासाठी ते सुद्धा ह्याच पद्धतीने त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. वी ऑल हॅव द नॅचरल टॅलेंट. मित्रांनो, आपल्या सर्वांकडे एक उपजत शक्ती आहे, एक नैसर्गिक शक्ती आहे. इफ यू यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ, त्या टॅलेंटच्या, त्या कौशल्याचा उपयोग जर आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय प्रस्थापित करण्यासाठी, ध्येय उभारण्यासाठी, सेट करण्यासाठी जर प्रयत्न केला, तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण आपल्या आयुष्यामध्ये यश, सफलता ही सहज प्राप्त करू शकतो. वी शॉल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे ॲक्शन. कुठल्याही कार्याला ॲक्शन आवश्यक आहे, कृती. कुठलंही कार्य आपल्याला करायचं असेल, कुठलंही ध्येय आपल्याला साध्य करायचे असेल, ॲक्शनशिवाय आपण आपल्या ध्येयाला प्राप्त करू शकत नाही. Setting goals has two valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helms of life. Pursuing them acknowledge a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. मित्रांनो, ध्येय निश्चित करताना दोन अतिशय महत्त्वाचे पैलू आपण लक्षात ठेवले पाहिजे. ते आहेत ओरिजिनॅलिटी अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. कल्पकता, ओरिजिनल. मित्रांनो, ओरिजिनल आपल्याकडे काम असलं पाहिजे.
आपल्याकडे कल्पकता असली पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जो ध्येय प्राप्त करायचा आहे त्या ध्येय प्राप्त करण्यासाठी असणारा रस्ता तो सुद्धा स्पष्ट असला पाहिजे. गोल्स पुट वन ॲट हेल्म्स ऑफ लाईफ, परस्युइंग देम एक्नॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशमान करणारा तो मैलाचा दगड आपल्या सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक ठरत असतो. द हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्राफ्टिंग अलॉंग अ लेटिंग दॅम हॅपन. मित्रांनो, ज्यांच्याकडे ध्येय असतं ते व्यक्ती आपल्या जीवनाच्या रचता आपल्या जीवनाला एक चॅनलाइज करत असतात, निश्चित करत असतात की नेमकं काय करायचं आहे. घटना घडत असतात, त्या घटना घडण्यासोबत त्या इन्सिडेंट झाल्यानंतर ते स्वतःच्या सुद्धा एक रस्ता हा निर्माण करत असतात. आणि आयुष्याची गाडी मित्रांनो रुळावरून न घसरता, आपली जीवनरूपी नौका कुठेही न भरकता आपण आपले ध्येय आणि आपल्या जीवनातील सूत्र आपल्या हातात असली पाहिजेत. सेटिंग गोल्स may appear easy, but for some it is quite challenging. Fear of failure may be avoided in the absence of any goal. After all, one has to decide what one wants to achieve in the end. To accomplish goals, experts recommend 5 steps approach. विद्यार्थी मित्रांनो, ध्येय सेट करणं, ध्येय ठरवणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु ते देखील तितकंच आव्हानात्मक आहे. अपयशाची भीती मनातून काढून किंवा एखादा गोल निश्चितच केला नाही तर मित्रांनो आपल्याला अपयशाची भीती असते. ठीक आहे, काही असो, आपल्याला शेवटी काहीतरी प्राप्त करायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि हेच ध्येय साध्य करण्यासाठी तज्ज्ञांनी आपल्याला 5 पायऱ्या, 5 स्टेप्स सजेस्ट केलेल्या आहेत. बघूयात आपण 5 स्टेप्स. Smart goals are a methodology of thinking that helps people reach success. SMART stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट या शब्दाच्या या ठिकाणी तज्ज्ञांनी, लेखकांनी खूप सुंदरपणे वर्णन केले. त्याची एक पद्धत आहे. एखादं यशाच्या मार्गाकडे, यशाकडे जात असताना आपल्याकडे काही टेक्निक्स, काही तंत्र, काही पायऱ्या असल्या पाहिजेत. त्यातलं S स्टँड्स फॉर स्पेसिफिक. तुमच्याकडे एक असं निश्चित माहिती हवं, तुमच्याकडे एक माहिती असावी, विशेष माहिती असावी. मेजरेबल, मोजता येण्याजोगा. अचिवेबल, प्राप्त करता येणारा. रिअलिस्टिक, वास्तविक, सत्य. आणि टाइम बाउंड म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वेळेचं बंधन, वेळेची मर्यादा, वेळेचं नियोजन. बघूया आपण आता एक्सप्लेन केलंय एक्सपर्टांनी. स्मार्ट गोल्स स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. रुब्रिक मीन्स मित्रांनो या ठिकाणी गाईडलाईन दिली आहे, एक तुम्हाला नियमावली दिली आहे की नेमकं स्मार्ट गोल्स ही कशी असू शकतात. नेमकं स्पेसिफिक काय, स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आपल्याला आपल्यामध्ये काही परिवर्तन करून आणायचे असेल, सुधारणा करून आणायचे असेल तर स्पेसिफिक गोल आपल्याला ठरवावं लागेल. आणि स्पेसिफिक एरिया आपल्याला माहिती असावं. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाईन अँड द अचिव्हमेंट ऑफ द वन्स गोल कॅन बी. इट मेक्स इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. मित्रांनो, पॅरामीटर्स आपल्याला एक परिमाण निश्चित करावी लागेल की आपल्याला नेमकं कोणतं गोल साध्य करायचं आहे, कुठलं ध्येय साध्य करायचं आहे. ध्येय आपण ठरवलंच नाही, ध्येयाचा पॅरामीटर आपल्याला माहिती नसेल, ध्येय किती, कसं, केव्हा प्राप्त करायचे ते माहिती नसेल तर मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी गोलकडे जाताना त्रास होऊ शकतो. म्हणून सर्वात पहिले आपल्याला पॅरामीटर सेट केला पाहिजे की त्या ठिकाणी परिमाण की काय प्राप्त करायचे. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, या ठिकाणी एक उदाहरण दिले की समजा आपल्याला घर बांधायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. याला किती क्षमतेचं घर पाहिजे, केव्हा पाहिजे आणि ते तयार होत असताना त्याला किती कालावधी लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, सेम आय वॉन्ट टू हिअर वन एक्झाम्पल ऑफ सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर मित्रांनो, त्याला माहिती होतं बॅटिंग हा त्याच्या एक जमेची बाजू होती, पण बॉलिंग एवढी बॉलिंग केली नाही आयुष्यात जितकी त्याने जोरदार फलंदाजी केली. मित्रांनो, गोलंदाजीत त्यांना एवढं यश प्राप्त झालं नाही,
पण फलंदाजी हे त्यांना स्पेसिफिक माहिती होतं की यात आपण काहीतरी करू शकतो, म्हणून आपल्याला माहिती असावं. मेजरेबल qualifying goals provide specific ways to track progress against goals. This make it easy to benchmark performs throughout the goal period, including areas to improve. Measurable मित्रांनो, एखादं गोल आपल्याला साध्य करायचे आहे. आपल्याला ते साध्य करत असताना एक स्पेसिफिक ट्रॅक रस्ता की जो यशाच्या दिशेने जाईल आणि तो तुमच्या ध्येयाच्या विरुद्ध नसेल. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क. या ठिकाणी तो तुम्हाला एक पथदर्शक मार्गदर्शक ठरेल की तो परफॉर्मन्स करत असताना एक पिरियड, एक कालावधी आणि त्या कालावधीमध्ये आपल्यामध्ये होणारी सुधारणा या सर्व गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. While playing football, one's act role and position has to be clearly defined. बघा विद्यार्थी मित्रांनो, फुटबॉल खेळामध्ये प्रत्येकाचं एक स्थान निश्चित असतं, एक एरिया निश्चित असतो आणि त्या एरिया निश्चित असल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडूंची भूमिका मैदानावरील अतिशय महत्त्वाची असते आणि त्यांनी घेतलेली पोझिशन, त्यांनी घेतलेली स्थिती आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करताना आपली पोझिशन, आपला रोल, आपली भूमिका, आपलं स्थान आपल्याला निश्चित करावं लागेल. अचिवेबल प्राप्त करण्या येण्यासारखे. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कम्प्लिटेड इन द डिझाईन पिरियड ऑफ टाईम. बघा मित्रांनो, तुम्ही जे गोल सेट केला आहे आणि तुम्ही जो वेळ निर्धारित केलेला आहे त्या निर्धारित वेळेमध्ये तुम्हाला तो ध्येय प्राप्त करायचे. ऑफन दिस गोल मे ॲक्ट लाईक अ स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट ब्रॉडर गोल अँड फर्दर डिफाईन अ करिअर. विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी ते ध्येय प्राप्त करण्यापूर्वी तुम्हाला ठरवावं लागेल. स्टेपिंग स्टोन्स, एक मैलाचा दगड जो तुम्हाला मदत करणार आहे मोठे मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी. तुम्हाला सेट करावं लागेल नेमकं काय प्राप्त करायचे आहे, किती प्राप्त करायचे, कसं प्राप्त करायचे अँड फर्दर अ डिफाईन करिअर. आणि विद्यार्थी मित्रांनो, भविष्य काळातील आपली कारकीर्द त्यावरून आपण ठरवू शकतो. म्हणून स्टेपिंग स्टोन म्हणजे मैलाचा दगड. नेमकं कसं किती प्राप्त करायचे आहे ते ठरवणार, त्यानंतरच करिअरकडे तुमची वाटचाल सुरू होईल. ॲज अ स्टुडंट वी कॅन बिकम प्रेसिडेंट, अ प्राईम मिनिस्टर, बट कॅन होप टू रीच दोज हाईट्स ऑफ इन फ्युचर. विद्यार्थी दशेमध्ये आपण कदाचित राष्ट्रपती बनू शकत नाही, पंतप्रधान बनू शकत नाही, परंतु आशा ठेवू शकतो त्या भविष्यामध्ये त्या उच्च अशा पदांपर्यंत पोहोचण्याची आपण आशा बाळगू शकतो. फोर्थ, रिअलिस्टिक, वास्तवता. विद्यार्थी मित्रांनो, सत्य. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Building expertise takes time, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. If defensive and not aggressive, the goals perhaps lacks realism. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere टू दॅट पिक्चर. मित्रांनो, वास्तवता. आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. हे खूप महत्त्वाचं आहे की एखादं ध्येय निर्माण करताना आपल्यामध्ये असणारं किती कौशल्य आहे आणि आपल्याला त्या क्षेत्रामधलं किती ज्ञान आहे, आपण किती एक्सपर्ट आहोत. एखादा बिल्डिंग एक्सपर्टाईज असेल, तज्ज्ञ असेल, किती टाईम बिल्डिंग बांधायला लागेल हे त्याला अपेक्षा माहिती असते, पण तो म्हणेल की हे शॉर्ट पिरियड ऑफ टाईममध्ये जर बनत असेल तर अनरिअलिस्टिक आहे, अवास्तवता आहे, ते ढोंग आहे, ते खोटं आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. कुठलेही ध्येय साध्य करताना तुम्ही जर वास्तववादी असाल, सत्यता तुमच्या कामामध्ये असेल, तर निश्चित तुम्ही तुमचे ध्येय साध्य करा. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. मित्रांनो, तुम्ही डिफेंड करत असाल, रक्षण करत असाल, ॲग्रेसिव्ह राहत असाल, परंतु तुमच्या कामामध्ये, तुमच्या ध्येयामध्ये जर वास्तवता नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी वास्तवतेच्या अभावी तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर. आपल्याकडे एक स्पष्ट चित्र असलं पाहिजे आपल्या मनामध्ये की आपण ते चित्र आपल्या आयुष्याभर ते बांधून ठेवलं, त्या ठिकाणी ते सतत सोबत ठेवलं तर निश्चितपणे आपण आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. टाईम बाउंड. पाचवा अतिशय महत्त्वाचा. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे टाइम बाउंड. सर्वात महत्त्वाचे तुम्हाला पॅरामीटर सेट करायचे आहे. पॅरामीटर म्हणजे ज्याचा अर्थ आपण असं म्हणूया की त्या ठिकाणी तुम्हाला एक कालावधी ठरवायचा आहे, एक परिमाण ठरवायचे
की नेमकं तुम्हाला गोल प्राप्त करताना किती वेळ लागणार आहे, कसा लागणार आहे, याच्यासाठी तुम्हाला किती फोकस करावा लागणार आहे आणि तुमच्याकडे असणारं किती सामर्थ्य आहे, अकाउंटेबिलिटी, हे सामर्थ्यसुद्धा तितकं गरजेचं आहे. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू अबाउट इट, बट विदाउट कन्सिस्टंट टाईम बाउंड ॲक्शन इट नेवर बिकम रियालिटी. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय स्थिरपणे तुमचे प्रयत्न नसतील, तुमच्या कृती नसतील, तर तुम्हाला वास्तवता आणि त्या यशाकडे जाताना निश्चितपणे त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. तुम्हाला सर्वात महत्त्वाचे तुमच्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय प्राप्त करताना व्यायाम भरपूर करायचा आहे. डाएट म्हणजे तुमचा आहार आणि स्ट्रेस फ्री लाईफ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या विचारांमध्ये ताणतणाव मुक्त असे विचार असतील तर निश्चित तुमचे कन्सिस्टंट कायमस्वरूपी मेहनत घेणारे प्रयत्न तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. ऑल दिस हॅव टू बी प्रॅक्टाइज अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट ऑर इनडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. तुम्हाला हे सर्व करत असताना, सर्व ॲक्टिव्हिटी करत असताना, सर्व गोष्टींची अंमलबजावणी करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही घाबरायला नको, हेजिटेशन नको तुमच्यामध्ये, तुम्ही अडखळायला नको, तुमच्यात डाऊट तुम्ही त्या कामावर घ्यायला नको, संशय घ्यायला नको, तुमच्या कामामध्ये भिन्नता नको आणि सर्वात महत्त्वाचे डेडलाईन. तुम्हाला एक डेडलाईन दिली असेल, त्या डेडलाईनच्या आत तुम्हाला ते काम पूर्ण करायचे आहे. विजन्स, विशेष इंटेन्शन्स, विजन, विशेष इंटेन्शन्स आर ड्रीम्स आर ऑल valuable. They spark of imagination encourage us to define where we want to reach. In order to get there, however, we need to bring alive images down to earth and plan to execute our strategies. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे दूरदृष्टी, तुमची इच्छा, तुमचा हेतू, तुमचे स्वप्न खूप अमूल्य आहेत. त्या ठिकाणी तुमच्याकडे जर एक स्पार्क असेल, कल्पना असेल, तुमच्याकडे ध्येय असेल आणि तुमच्याकडे असणारं सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी दूरदृष्टीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही डाऊन टू अर्थ असाल, तुमचे पाय जमिनीवर असतील, तुम्ही हवेत उडत नसणार आणि तुमच्याकडे सर्वात महत्त्वाचं ती स्ट्रॅटेजी कशी ॲक्झिक्यूट करता येईल, ती योजना कशी कार्यान्वित करण्यात येईल, याचे जर कौशल्य असेल, योजना असेल, तर निश्चित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल. द क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. Life is something like a drum. If we don't put anything in, we can't get anything out. मित्रांनो, जीवनामध्ये जर काही टाकलंच नाही, लाईफ इन, काय तुम्ही त्या ठिकाणी टाकलं नाही तर आउट कसं होणार आहे. आयुष्यात तुमच्याकडे असणारी जी ऊर्जा आहे, एनर्जी आहे, ती ध्येय प्राप्त करण्यासाठी जर तुम्ही निश्चितपणे ओतली तुमच्या आयुष्याच्या संघर्षामध्ये, तर निश्चित जीवनाच्या याच्यातून काहीतरी निष्कर्ष निघेल आणि काहीतरी तुम्ही प्राप्त करणार. सक्सेस इज अ वॉक इन डार्क. मित्रांनो, यशाचा मार्ग हा अंधाराकडून जात असतो, काळोखाकडून जात असतो. फाइंडिंग द राईट फुटिंग, प्रेसाइसली मास्टरिंग द स्किल अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस, ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट कौशल्य तुमच्याकडे असेल आणि निश्चित असं त्या ठिकाणी अचूक असं तुमची योजना असेल, तर निश्चित तुम्ही पुढच्या मार्गापर्यंत जाण्यासाठी आणि तुमचे ध्येय आणि तुमच्या ध्येयामध्ये येणाऱ्या समस्या याला कसं हाताळायचं याचे कौशल्य तुम्ही प्राप्त करणार. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर टू वेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट प्लेस. फुटिंग मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला स्थान निश्चित करायचं आहे, तुमच्या योजना निश्चित करायच्या आहेत, कशा पायऱ्यांनी तुम्हाला ते यश प्राप्त करायचे आहे, तर आणि तरच तुम्ही तुमच्या नेक्स्ट स्टेपला, पुढच्या स्टेपला आणि त्या ठिकाणी तुम्हाला नवीन रस्ता कसा सापडेल, नवीन योजना कशी तयार करता येईल याचे ज्ञान मिळेल. वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. विद्यार्थी मित्रांनो, आपण उचललेलं पाऊल, आपण न डगमगता आपल्याला भक्कमपणे त्या ठिकाणी आधाराने काम करायचं आहे आणि आपलं ध्येय आपल्याला प्राप्त करायचे आहे. म्हणून वेळेला महत्त्व द्या. त्या ठिकाणी स्मार्टचं एक्सप्लेनेशन केलं आहे. स्पेसिफिक, मेजरेबल, त्या ठिकाणी अचिवेबल, रिअलिस्टिक, टाईम बाउंड या 5 गोष्टींमुळे आपण स्मार्ट बनाल. आपण बाजारातून कोणतं क्रीम आणून, कोणतं पेस्ट आणून, क्रीम आणून आपण स्मार्ट बनणार नाही. तर आपल्या अंतरंगातील शक्ती, आपल्या अंतरंगातील शक्ती जागृत करून आपण आपल्या आयुष्यामध्ये निश्चित गोवापर्यंत, डेस्टिनेशन, एक सुंदर शब्द, अंतिम स्थानपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आपलं गोल निश्चित करा. या लेसनचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत.
पार्ट अतिशय पॉईंट टू पॉईंट एक्सप्लेन केला आहे, तो आपण शांतपणे समजून घ्यावा. थँक्यू व्हेरी मच.